आयपीएस अधिकारी आणि नुकतीच नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झालेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुतीही केली। यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विश्वास नांगरे पाटील यांना महत्त्वाचं आवाहन केलेलं आहे। सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे। मात्र नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात। तुम्ही तरी तुमची सतसत विवेक राजकीय पक्ष आणि घटनांसमोर गहाण टाकू नका असं आवाहन राज ठाकरेंनी विश्वास नांगरे पाटलांना केलंय। तर राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून काय म्हटलेलं आहे पाहूया। आयपीएस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय। ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी। पण इथं नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे। सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत। आणि त्यातल्या एका संमेलनामध्ये जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतीसुमनं उधळलेली आहेत। मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत, ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असलं तरी ती राजकीयच आहेत। आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत याचा थोडा शोध घेतला किंवा विचार जरी केला तरी यामागचे हात कुठे आहेत हे कळेल। अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावं हा त्यांचा प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे। त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्यानं त्यातही पोलीस अधिकाऱ्यानं तिथे जावं का हा प्रश्न आहे। अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंड भरून स्तुती करत आहेत। आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं। तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा। सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरूच आहे। तुमचंही पुनर्वसन होईल। नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता। तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे ते आत्ताच कळलं। नांगरे पाटील यांचे सोडा ते भरकटले असतील, पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते। उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका। एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं। आता तसं करताना आपण काय चुकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय। दोन 2012ला रझा अकादमीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काढलेल्या मोर्चात एका कॉन्स्टेबलनं येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं। तर त्यावर तत्कालीन सरकारनं निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का? काही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवायलाच हवी असं वाटतं।
आमदार खासदार यांना आमच्याकडे या म्हटलं की पळत यावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे. सध्या विरोधी आमदार खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कुणाकडे. नांगरे पाटील असोत किंवा अजून कुणी असोत, यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतु नांगरे पाटील, तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात. तुम्ही तरी तुमची सत्सग विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका. राज ठाकरे असं फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली आहे.